Good morning, students. Today we are going to learn entropy. Okay. Entropy is denoted by letter S. Capital S ना आपण entropy denote. Okay. So what is the entropy? Entropy म्हणजे काय? Simply put, entropy is the measure of a molecular disorder that is randomness. एखाद्या मॉलिक्यूल किंवा कुठल्याही सबस्टन्समध्ये त्या सबस्टन्सच्या मॉलिक्युल्समध्ये किती डिसऑर्डर आहे त्या डिसऑर्डरची मेजरमेंट म्हणजे एन्ट्रोपी. ओके. तर मग आता एन्ट्रोपी आपल्याला कशासाठी स्टडी करायची थर्मोडायनॅमिक्स. तर त्याचं रिझन काय लागतं, कुठलीही एखादी प्रोसेस ही स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे ठरवण्यासाठी आपण क्रायटेरिया यूज करतो एन्ट्रोपी. की गिव्हन सेट ऑफ कंडिशनमध्ये एखादी प्रोसेस होईल का नाही होणार, म्हणजे स्पॉन्टेनियस असेल की नॉन स्पॉन्टेनियस असेल ते ठरवण्यासाठी आपण एन्ट्रोपी या कन्सेप्टचा यूज करतो. आणि इंटरेस्टिंगली ध्यानात ठेवा, एन्ट्रोपी इज नॉट अ कन्सेप्ट ऑफ अ सायन्स, ॲक्च्युअली इट इज अ कन्सेप्ट ऑफ अ मॅथमॅटिक्स. एन्ट्रोपी ही प्युअरली जॉमेट्रिकल कन्सेप्ट आहे, पण त्या कन्सेप्टचा यूज करून आपण एखादी प्रोसेस ही स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस ही 100% डिटरमाइन करू शकतो. ओके. So we are going to discuss about the entropy, and entropy is the measure of a molecular disorder, that is the randomness. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किती डिसऑर्डर आहे त्या डिसऑर्डरची मेजरमेंट म्हणजेच काय असते, एन्ट्रोपी असते. ओके. कन्सिडर करा, आपण एखादा सबस्टन्स घेतला, फॉर एक्झाम्पल आपल्याकडं आईस. ओके. आईस म्हणजे आपल्याला माहिती आहे इट इज H2ची इन सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये घेतला आईस घेतला आपण. ओके. तर पहा, आईस हे सॉलिड आहे आणि आपल्याला सॉलिडची प्रॉपर्टी माहिती आहे. कुठल्याही सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात, दॅट इज ॲटम्स, आयन्स ऑर मॉलिक्युल्स, दे आर इन अ डेफिनेट अरेंजमेंट और दे हॅव अ डेफिनेट ऑर्डर ऑफ देअर अरेंजमेंट. कुठल्याही सॉलिडमधले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे डेफिनेट रिपीटिंग पॅटर्नमध्ये असतात, दॅट इज देअर इज अ डेफिनेट सिक्वन्स. तर त्यांच्या अरेंजमेंटची काय असते, सिक्वन्स असते. हे आपण 8वी 9वीलाही पाहिलेले की सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एकमेकांशी व्हेरी क्लोज असतात. दे आर बॉन्डेड व्हेरी टाईटली टू इच अदर अँड द इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स ऑफ द पार्टिकल्स इज व्हेरी लेस. ओके. म्हणजे सॉलिडमधले पार्टिकल जे आहेत ते डेफिनेट फॅक्टरचा एकमेकांना अटॅच असतात, म्हणजे त्या ठिकाणी डेफिनेट ऑर्डर आहे, देर इज नो डिसऑर्डर. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एकमेकाला डेफिनेट रिपीटिंग पॅटर्नमध्ये अटॅच असतात, म्हणजे तिथं ऑर्डर आहे, देर इज नो डिसऑर्डर. तिथं डिसऑर्डर नसते किंवा डिसऑर्डर मिनिमम असते इन द सॉलिड स्टेट, कुठल्याही सबस्टन्सच्या सॉलिड स्टेट. म्हणून आपण सॉलिड स्टेटला म्हणतो हायली ऑर्डर्ड स्टेट. सॉलिड स्टेटमध्येच काय असते की सॉलिड स्टेटमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल डिफरंट रिपीटिंग पॅटर्नमध्ये अटॅच असतात. म्हणून आपण सॉलिड स्टेटमध्ये असं सांगतो देअर इज अ हायली ऑर्डर स्टेट. सॉलिड स्टेट ही हायली ऑर्डर स्टेट असते. फॉर एक्झाम्पल आपण आईस घेतला, दॅट इज सॉलिड स्टेट. तर सगळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एकमेकांच्या व्हेरी क्लोज असतात, डिफरंट सिक्वन्समध्ये असतात, कुठल्याही क्रिस्टलाईन. आता पाहिजे जर या आईसला आपण या रूममध्ये ठेवलं, ओके, आपल्याला माहिती आईस काय होतं, मेल्ट होतो. आईस मेल्ट झाला म्हणजे तो हीट ॲब्झॉर्ब करतो. कुठल्याही सॉलिडला हिट केलं तर ते कशामध्ये कन्वर्ट होतं, लिक्विडमध्ये. ओके. आता पहा, जेव्हा आईस मेल्ट होतो आणि लिक्विड स्टेटमध्ये वॉटर फॉर्म होतं, त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की लिक्विड स्टेटमध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत वॉटरमधले, दे आर नॉट इन अ दॅट डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न, ते त्या सिक्वन्समध्ये नसतात. तर लिक्विडमधले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे असतात ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे डिस्टॉर्ट झालेली असते. त्याची जी ऑर्डर होती अरेंजमेंटची, ती ऑर्डर ही डिस्टर्ब झालेली दिसते. दॅट इज दे हॅव अ स्पेस बिटवीन द मॉलिक्युल्स. या लिक्विडमधल्या मॉलिक्युल्समध्ये आपल्याला काय दिसतं, स्पेस दिसतं. ओके. सो म्हणजे या ठिकाणी सिक्वन्स जर पाहिली आपण त्यांची, तर सॉलिड स्टेटमध्ये डिफरंट सिक्वन्स होती, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, क्रॉसवाईज. ओके. परंतु लिक्विड स्टेटमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांपेक्षा डिस्टन्सवर जातात. ओके. म्हणून आपण पाहतो वॉटर हे मूव्हिंग दिसतं आपल्याला. सॉलिड जर पाहिलं आपण आईस तर तो क्रिस्टल दिसतो, परंतु वॉटर हे आपल्याला लिक्विड स्टेटमध्ये दिसतं. ओके. म्हणजे या ठिकाणी H2 सबस्टन्स कुठला आहे, H2, तर तो सॉलिड स्टेटमधून कशामध्ये कन्वर्ट झाला, इन लिक्विड स्टेट. ओके.
तर आपल्याला माहिती आहे लिक्विडमध्ये पार्टिकल्स एकमेकापेक्षा सॉलिड स्टेटपेक्षा जास्त डिस्टन्स राहतात. म्हणजे त्याची जी ऑर्डर होती अरेंजमेंटची ती ऑर्डर काय झाली डिस्टर्ब झाली किंवा आपण म्हणतो ऑर्डर इन्क्रीज झाली. ओके, ऑर्डर इन्क्रीज झाली आणि तिथं डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न नाही आहे, व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न नाही आहे, सिक्वेन्स नाही आहे. आपण याला म्हणतो डिसऑर्डर्ड स्टेट. इट इज डिसऑर्डर्ड स्टेट. ओके, म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये वॉटरच्या आईसमध्ये डेफिनेट ऑर्डर होती, लिक्विडमध्ये ती ऑर्डर नाही आहे, म्हणून आपण म्हणतो डिसऑर्डर्ड स्टेट. तर आईस हायली ऑर्डर्डमध्ये होता, परंतु वॉटर लिक्विड फॉर्ममध्ये जेव्हा आहे तेव्हा ते ऑर्डर्ड नाही आहे, म्हणजे तिथं डिसऑर्डर क्रिएट्स आहे. सो द मेजरमेंट ऑफ द डिसऑर्डर दॅट इज द रँडमनेस इज कॉल्ड एन्ट्रोपी. या डिसऑर्डरच्या मेजरमेंटलाच आपण काय म्हणतो एन्ट्रोपी म्हणतो. समजलं ना? इमॅजिन करा व्हॉट इज एन्ट्रोपी. सिम्पल एक्झाम्पल पहा. तुम्ही आपल्या क्लासमध्ये आलेले बसले, क्लासमध्ये आपण व्हर्टिकल हॉरिझॉन्टल तुमचे लाईन तयार केल्या, रोज तयार केले, तुम्ही तिथं बसले. ओके, सपोज क्लास सुटल्याच्या नंतर तुम्ही क्लासच्या बाहेर गेले, तर बाहेर गेल्याच्या नंतर व्हर्टिकल हॉरिझॉन्टल तुमच्यामध्ये कुठलंच काय नसतं, डिस्टन्स नसतं, सिक्वेन्स नसते. क्लासच्या बाहेर गेल्याच्या नंतर तुम्ही ती डिस्टन्सवर काही एकमेकाच्या क्लोज असतात, काही लांब असतात, कोणी कुठल्याही डायरेक्शनला जातं. दॅट इज डिसऑर्डर स्टेट. त्याला म्हणायचं डिसऑर्डर्ड स्टेट. आणि त्या डिसऑर्डरची मेजरमेंट कुठल्याही सबस्टन्सच्या म्हणजेच एन्ट्रोपी, नथिंग मोर दॅन दॅट, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ओके, सो इट इज प्युअरली अ जॉमेट्रिकल कन्सेप्ट. एन्ट्रोपी काय जॉमेट्रिकल कन्सेप्ट समजलं. परत पहा, जर आपण वॉटरला परत हीट केलं तर आपल्याला माहिती आहे वॉटरला जर आपण हीट केलं तर वेपर्स तयार होतात. गॅसियस स्टेटमध्ये येतं H2O आणि गॅसियस स्टेटमध्ये आल्याच्या नंतर आपण पाहतो की जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांचं डिस्टन्स हे अजून इन्क्रीज होतं. द डिस्टन्स बिटवीन द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज नाव मोर इन्क्रीज. म्हणजे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल लिक्विडमध्ये जेवढे स्पेसवर होते त्याच्यापेक्षा गॅसियस स्टेटमध्ये जेव्हा H2O येतं तेव्हा त्याचे डिस्टन्स काय होतं, इन्क्रीज होतं. आपण तेव्हा सांगतो इट इज हायली डिसऑर्डर्ड स्टेट. ओके, म्हणजे आईस काय होतं, हायली ऑर्डर स्टेट होती. वॉटर काय झालं, डिसऑर्डर स्टेट आहे. तर वॉटरच्या कंपॅरिझनमध्ये वेपर्स, दॅट इज वेपर्स म्हणजे काय आपल्याकडं H2O इट गॅसियस स्टेट. तर गॅसियस स्टेटमध्ये काय असतं, हायली डिसऑर्डर स्टेट आहे. म्हणजे त्याच्यातलं डिस्टन्स वाढलं आणि ते कुठल्याही डायरेक्शनला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल कुठलं तिथं काय नाही, सिक्वेन्स नाही आहे. दॅट इज इट इज हायली डिसऑर्डर्ड स्टेट. गॅसियस स्टेट इज हायली डिसऑर्डर्ड स्टेट. ओके, तर या डिसऑर्डरची मेजरमेंट म्हणजे एन्ट्रोपी, म्हणजे एन्ट्रोपी. ओके, समजली कन्सेप्ट. आता पहा व्हॉट इज एन्ट्रोपी. एन्ट्रोपी इज द मेजर ऑफ अ मॉलिक्युलर डिसऑर्डर दॅट इज द रँडमनेस. समजलं इथपर्यंत. ओके, नाऊ आता पहा आपल्याला डेल्टा एच एन्ट्रोपी आपण एसने डिनोट करतो आणि चेंज इन एन्ट्रोपी जो आहे तो चेंज इन एन्ट्रोपी आपण डेल्टा एसने इंडिकेट करतो. ओके, सो फॉर चेंज इन एन्ट्रोपी यू यूज द साइन डेल्टा एस. आणि डेल्टा एस कधी पॉझिटिव्ह असतं आणि कधी निगेटिव्ह असतं त्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल्स पाहिजे. ओके, समजलं ना. सिम्पली पहा व्हॉट इज द साइन वेदर द डेल्टा एस इज पॉझिटिव्ह और वेदर द डेल्टा एस इज निगेटिव्ह. ओके, आता सिम्पली एक एक्झाम्पल. आपण आयोडीन घेतला, आयोडीन आपल्याला माहिती इट इज इन द सॉलिड. ओके, आणि त्याला आपण पाण्यात टाकतो म्हणजे त्याला आपण ॲक्वस देतो. समजलं. तर आपल्याला आपण त्याला लिहितो I2. अगोदर तो सॉलिड होता त्याला आपण पाण्यात टाकतो, तो पाण्यात डिझॉल्व होतो, आपण त्याला लिहितो I2 ॲक्वस. ओके,
तर आता पहा व्हॉट इज डेल्टा एस. डेल्टा एस म्हणजे चेंज इन एंट्रोपी. तर आपण डेल्टा एस कॅल्क्युलेट करण्यासाठी सिम्पली फॉर्म्युला वापरतो. डेल्टा एस इज इक्वल टू S2 minus S1, where S1 is the entropy of a system at initial state and S2 is the enthalpy of system at final state. ओके, मग आता फायनल स्टेट म्हणजे प्रोडक्ट आहे आणि इनिशियल स्टेट म्हणजे रिॲक्टर. समजलं. आता I2 सॉलिड स्टेटमध्ये आणि हे आयोडीन जे प्रोडक्ट ते ॲक्वस फॉर्ममध्ये. सिम्पली आता आपल्याला इकडे पहा, साखर घेतला आपण, साखरेचा एक खडा पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याच्या नंतर तो डिसअपिअर होतो, दिसतच नाही आपल्याला. म्हणजे काय होतं ॲक्च्युली, ते साखरेचे जे पार्टिकल्स आहेत, शुगर पार्टिकल्स, ते सेपरेट होतात आणि ते जेव्हा सेपरेट होतात तेव्हा ते वॉटरमध्ये काय होतात, मिक्सअप होतात. ते जर सेपरेट झालीच नाही तर सॉलिड आपल्याला जसं जसं वॉटरमध्ये दिसायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण साखरेचा पार्टिकल घेतला आणि एक काचेचा पार्टिकल घेतला, दोन्ही पाण्यामध्ये टाकले, साखरचे सगळे पार्टिकल काय होतात, सेपरेट होतात. त्याला आपण त्या पाण्याला म्हणतात काय, शुगर सोल्युशन. ओके, तसं आपण इथं काय केलं, आयोडीन सोल्युशन काय केलं, आयोडीन घेतला आणि वॉटरमध्ये डिझॉल्व केलं म्हणजे I2 ॲक्वस. मग आता आपल्याला पहा डेल्टा एस फाइंड करायचं आहे. डेल्टा एस म्हणजे काय असतं, S2 minus S1. ओके, मग आता एंट्रोपी इन्क्रीज झाली का डिक्रीज. इन्क्रीज जर झालेली असेल एंट्रोपी तर डेल्टा एस काय असणार आहे, पॉझिटिव्ह. डिक्रीज जर झाली असेल एंट्रोपी तर डेल्टा एस काय असणार आहे, निगेटिव्ह असणार. समजलं ना. आता पहा या प्रोसेससाठी आपण डेल्टा एस हे इन्क्रीज झालेले डिक्रीज झालेले, दॅट इज एंट्रोपी चेंज जो आहे तो पॉझिटिव्ह आहे का तो निगेटिव्ह आहे तर पाहायचं आपल्याला. तर I2 हे सॉलिड स्टेटमध्ये होतं सुरुवातीला. सॉलिडमध्ये कन्स्टिट्यूट पार्टिकल एकमेकाला डेफिनेट रिपीटिंग पॅटर्नमध्ये अटॅक असतात. पण त्या आयडीला जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं, ओके, म्हणजे आयडीला ॲक्वस केलं, तेव्हा I2 ॲक्वस झालं म्हणजे ते पाण्यामध्ये काय झालं, मिक्सअप झालं. मिक्सअप झाल्याच्या नंतर ते आयोडीन मॉलिक्यूल जेवढे येईल तेवढे वॉटरमध्ये काय झाले, डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत इन द ऑल वॉटर. त्या पूर्ण पाण्यामध्ये ते काय झालेले आहेत, डिस्ट्रीब्यूट झालेले. म्हणजे त्याच्यातलं डिस्टन्स, मॉलिक्यूलचं डिस्टन्स काय झालं, इन्क्रीज. मॉलिक्यूलचं डिस्टन्स इन्क्रीज झालं म्हणजे एंट्रोपी काय झाली, इन्क्रीज झाली. आणि एंट्रोपी इन्क्रीज झाली म्हणजे S2 काय असणार आहे, ग्रेटर, आणि S1 काय असणार आहे, स्मॉल. S1 काय होती, इनिशियल स्टेटची एंट्रोपी. ओके, इनिशियल स्टेट काय होती, आयोडीन सॉलिड स्टेटमध्ये म्हणजे डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न आहे, सिक्वेन्स हे ऑर्डर आहे. तो आयोडीन जेव्हा कशामध्ये कन्वर्ट झाला, I2 ॲक्वसमध्ये, तेव्हा काय झालं, वॉटरमध्ये ते काय झाले, डिस्ट्रीब्यूट झाले. म्हणजे त्याच्यातलं डिस्टन्स काय झालं, इन्क्रीज झालं. म्हणजे S1 इज लेस आणि S2 इज ग्रेटर. ओके, म्हणून आपण सांगतो डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. या रिॲक्शनसाठी जर I2 आपण वॉटरमध्ये डिसॉल्व केलं तर त्याची एंट्रोपी काय होते, इन्क्रीज होते. आणि एंट्रोपी इन्क्रीज झाली तर डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. ओके, मीठ घ्या, NaCl माहिती ना आपल्याला. ओके, आपण NaCl सेम एक्झाम्पल आणि आपल्याला माहिती सॉलिड स्टेटमध्ये, त्याला आपण वॉटरमध्ये काय केलं, डिसॉल्व केलं. म्हणजे त्यालाही आपण काय केलं, ॲक्वस केलं. तर आपल्याला कळतं NaCl वॉटरमध्ये टाकल्याच्या नंतर Na+Cl- आयन काय होतात, सेपरेट होतात. देअर इज डिसोसिएशन. त्याला आपण काय म्हणतो, डिसोसिएशन ऑफ NaCl. म्हणजे आपण त्याला लिहितो Na+ ॲक्वस प्लस Cl- हे काय आहे, ॲक्वस. आता आपल्याला या रिॲक्शनसाठी पाहायचं की डेल्टा एस इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं, दॅट इज डेल्टा एस पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ओके, तर पहा आपण डिसोशिएट करताना NaCl हे डेफिनेट क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये, NaCl क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये म्हणजे त्या मॉलिक्यूलमधलं जे डिस्टन्स आहे पाण्यात टाकण्याच्या अगोदर ते डेफिनेट डिस्टन्स आहे. ओके, सो देअर इज ऑर्डर. क्रिस्टलाइन सॉलिड स्टेटमध्ये काय असते, ऑर्डर असते. ऑर्डर आहे म्हणजे डिसऑर्डर नाही. आणि त्याला जेव्हा आपण पाण्यात टाकलं तेव्हा Na+ आयन Cl- आयन काय झाले, सेपरेट झाले, वॉटरमध्ये डिस्ट्रीब्यूट झाले. म्हणजे त्याच्यातलं आयन्स झाले, डिस्टन्स काय झालं, इन्क्रीज झालं. दुसरी गोष्ट पहा, इथं 1 मोल NaCl आहे, इथं 1 मोल Na+ आणि 1 मोल Cl-. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, सॉलिड स्टेट ही ॲक्वस फॉर्ममध्ये कन्वर्ट झाली आणि नंबर ऑफ पार्टिकल्स इन्क्रीज झाले. इथं 1 मोल म्हणजे ॲव्होगाड्रोस नंबर एवढे पार्टिकल्स ते NaClचे, इथं ॲव्होगाड्रोस नंबर एवढे Na+ येतं तेवढेच काय तर Cl- सो देअर इज डिसोसिएशन. डिसोसिएशन जेव्हा होतं तेव्हा ध्यानात ठेवा एंट्रोपी ही ऑलवेज काय होत असते, इन्क्रीज होत असते. ओके, म्हणून आपण सांगतो डेल्टा एस इज ऑल्सो पॉझिटिव्ह. इथं सुद्धा डेल्टा एस काय, पॉझिटिव्ह. झालं एक्झाम्पल, मीठ घेतलं, मिठाचा खडा घेतला आणि पाण्यात टाकला, तो काय होतो, सेपरेट होतो. सेपरेट झाला म्हणजे डिसऑर्डर काय झाली, इन्क्रीज झाली. डिसऑर्डर इन्क्रीज झाली याचाच अर्थ एंट्रोपी ही काय, पॉझिटिव्ह. ओके, तिसरा एक्झाम्पल पहा, आपण H2 घेतला,
आपल्याला माहिती हा गॅसियस, ओके. जर H2 गॅसियस स्टेटमध्ये आणि त्याला जर आपण डिसोशिएट हायड्रोजन बॉन्ड काय केला, ब्रेक केला, तर आपल्याला 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन भेटतात. 2 हायड्रोजनचे ॲटम्स जर भेटले आपल्याला, दोन्ही कुठल्या स्टेटमध्ये येतं, गॅसियस स्टेटमध्ये येतं. आता वेदर डेल्टा एस इज इन्क्रीज ऑर डिक्रीज, तर दोन्हीमध्ये स्टेट एकच, इथे गॅसियस फॉर्म, इथे गॅसियस फॉर्म, ओके. मग इथं नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे H2 किती आहे, 1 मोल आहे. आणि हायड्रोजन ॲटम्स आहेत म्हणजे किती मोल्स झाले ते 2 मोल्स. तर नंबर ऑफ पार्टिकल इज इन्क्रीज इन द सेम स्टेट. रिॲक्टर प्रोडक्ट दोन्हीची स्टेट सेम आहे, परंतु नंबर ऑफ पार्टिकल काय झाला, इन्क्रीज झाला. इथं H2 मध्ये ते 2 हायड्रोजन जे ॲटम आहेत ते डिफरंट एकमेकाला बॉन्डेड आहेत, ओके. पण इथं ते दोन्ही काय झाले, सेपरेट झाले, म्हणजे मॉलिक्युलर डिस्टन्स इन्क्रीज झालं. आणि गॅसियस स्टेटमध्ये कुठलेही पार्टिकल्स रँडमली ऑल डायरेक्शननं काय करतात, मूव्ह करतात, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल इन्क्रीज झाले. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी डिसोशिएशन झालेले, बॉन्ड ब्रेक केलेलं आहे, ओके. म्हणून इथं सुद्धा डेल्टा एस काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार. डेल्टा एस इज पॉझिटिव्ह, समजलं. तर रिमेंबर जर एन्ट्रोपी इन्क्रीज झाली तर डेल्टा एस पॉझिटिव्ह, एन्ट्रोपी डिक्रीज झाली तर डेल्टा एस काय असतं, निगेटिव्ह असतं, ओके. समजलं. तर याच्यावर तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, तो होमवर्क सगळ्यांनी सॉल्व्ह करायचा, ओके. ध्यानात ठेवा होमवर्क, इन आवर टेक्स्ट बुक, की आपल्या टेक्स्ट बुकमध्ये बऱ्याच जणांना टेक्स्ट बुक घेतलेले आहेत, ओके. ज्यांनी घेतले नसतील त्यांच्या इकडे मोबाईलमध्ये PDF फाईल आपण अगोदरच पाठवलेले आहे सगळ्यांना. तर ध्यानात ठेवा, पेज नंबर 82 वर एक ट्राय दिस नावाचा क्वेश्चन, ओके. ध्यानात ठेवा, ऑन टेक्स्ट बुक पेज नंबर 82, 82 नंबरच्या पेजवर ट्राय दिस म्हणून एक क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन सगळ्यांनी सॉल्व्ह करायचा, समजलं. सगळ्यांनी तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि त्याचा आन्सर फक्त हेच आहे, डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे का डेल्टा एस निगेटिव्ह आहे. 2 रिॲक्शन त्याला एक्झाम्पल द्यायला त्यांनी, त्या रिॲक्शनमध्ये डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तुम्हाला काय करायचं, सांगायचं, ओके. तर त्या रिॲक्शन लिहायचे, त्याच्यासमोर असं डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तुम्ही ठरवायचं, सॉल्व्ह करायचं आणि मला मेसेज करायचा प्रत्येकाला, ओके. सगळ्यांनी आन्सर पाठवा, सगळ्यांचा चेक करा, समजलं. ट्राय इज 82 पेज नंबरवर क्वेश्चन आहे, तो काय करायचा आपल्याला, सॉल्व्ह करायचा, ओके. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला एन्ट्रोपी किती इन्क्रीज झाली आणि किती डिक्रीज झाली हे जर मोजायचं असेल तर सिम्पली आपण या रूममध्ये एक बर्नर आणलं, गॅस, त्याच्यामध्ये आईस टाकलं आणि खालून हीट केलं. काही वेळात तो मेल्ट होतो, पाणी तयार होतं. पाणी तयार झालं, आपण म्हणतो सॉलिड लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं, डिस्टन्स इन्क्रीज झालं, म्हणजे एन्ट्रोपी काय झाली, इन्क्रीज झाली, करेक्ट. पण ते तसंच हीट सुरू ठेवलं आपण तर काय होईल, आफ्टर सम टाईम, काही वेळाच्या नंतर वेपर्स तयार होतील, म्हणजे लिक्विड परत गॅसच्या स्टेटमध्ये कन्वर्ट व्हायला, परत एन्ट्रोपी काय होते, इन्क्रीज होते. पण एन्ट्रोपी किती इन्क्रीज झाली हे जर आपल्याला विचारलं तर देर इज प्रॉब्लेम, की जेव्हा लिक्विड वाटरला आपण हीट केलं तेव्हा वेपर्स तयार झाले, ते वेपर एअरमध्ये मिक्स झाले. मग एअरमध्ये मिक्स झाल्यावर त्याच्यामधलं डिस्टन्स किती आहे, डिसऑर्डर किती आहे हे आपण एक्सपेरिमेंटली आपण सांगू शकत नाही, ओके. तर त्यासाठी आपल्याला किती एन्ट्रोपी इन्क्रीज झालेली आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आता आपल्याकडे दुसरी एक कन्सेप्ट आहे किंवा एन्ट्रोपीची दुसरी डेफिनेशन आहे, त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एन्ट्रोपी, ओके. सो नाउ वी आर गोइंग टू स्टडी द क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एन्ट्रोपी. की आता आपल्याला एन्ट्रोपीची क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन करायची, ओके. तर सिम्पली वी आर गोइंग टू define the entropy quantitatively. So quantitative definition of entropy. Simply change in entropy आपण कसं मेजर करतो, डेल्टा ES, ओके. एखाद्या सिस्टमची चेंज इन एन्ट्रोपी किती आहे हे आपल्याला काय करायचं, फाइंड करायचं. तर त्या अगोदर एन्ट्रोपी हे स्टेट फंक्शन, व्हॉट इज एन्ट्रोपी, एन्ट्रोपी इज अ स्टेट फंक्शन, ओके. कुठल्याही स्टेट फंक्शनमधला चेंज हा फक्त कशावर डिपेंड असतो, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर डिपेंड असतो. सो द चेंज इन एन्ट्रोपी ऑफ अ सिस्टम इज इक्वल टू द heat supplied to the system. एखाद्या
हीट रिव्हर्सिबल मॅनरमध्ये सप्लाय केलेली पाहिजे. ओके, मग आपण त्याला लिहितो हीट सप्लाय टू द सिस्टम इन अ रिव्हर्सिबल मॅनर, REV. ओके, दॅट इज हीट सप्लाय टू द सिस्टम इन अ रिव्हर्सिबल मॅनर. आणि त्या सप्लाय केलेल्या हीटला आपल्याला टेम्परेचरनं डिवाइड करायचं, डिवायडेड बाय द टेम्परेचर. ओके, मग कोणतं टेम्परेचर, तर ज्या टेम्परेचरला आपण त्या सिस्टमला हीट करायलो त्या टेम्परेचरनं आपण त्या हीटला काय करतो, डिवाइड करतो. अँड इट इज द क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी. हीच एंट्रोपीचा फॉर्म्युला म्हणजेच एंट्रोपीची काय, क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी. ओके, हा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, द चेंज इन एंट्रोपी ऑफ अ सिस्टम इज इक्वल टू द heat supplied to the system in a reversible manner divided by the temperature at which the heat transfer occurs. समजलं? परत ध्यानात ठेवा, what is quantitative definition of entropy? The change in entropy of a system is equal to the heat supplied to the system in a reversible manner divided by the temperature at which the heat transfer occurs. Okay, मग आता आपल्याला एंट्रोपी क्वांटिटेटिव्हली किती एंट्रोपी चेंज झाली का डिक्रीज झाली जर फाइंड करायचं असेल तर आपण एखाद्या सिस्टमला किती हीट सप्लाय केली, त्या हीटच्या अमाऊंटला ती हीट सप्लाय आपल्याला कोणत्या टेम्परेचरला सप्लाय केली त्या टेम्परेचरनं काय केलं, डिवाइड केलं. सो आपल्याला भेटते चेंज इन एंट्रोपी आणि त्यालाच आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी. ओके, सो रिमेंबर दॅट द चेंज इन एंट्रोपी ऑफ अ सिस्टम इज इक्वल टू द हीट transferred to the system in a reversible manner divided by the temperature at which the change occurs. ओके, मग आपल्याला डेल्टा एलचं युनिट व्हायचं. व्हॉट इज कुठल्या युनिटमध्ये आपण त्याला एक्सप्रेस करणार, तर आपल्याला माहिती हीट हा काय फॉर्म आहे, एनर्जीचा फॉर्म आहे. एनर्जी आपण जनरली कुठल्या युनिटमध्ये, SI युनिटमध्ये एक्सप्रेस करतो, जूलमध्ये. आणि टेम्परेचर माहिती आहे आपल्याला, टेम्परेचर आपण एक्सप्रेस SI युनिटमध्ये केल्विनमध्ये करतो. सो जूल बाय केल्विन, दॅट इज त्यालाच आपण काय लिहिणार, जूल पर केल्विन. ओके, सो रिमेंबर दॅट डेल्टा एस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट्स. डेल्टा एस हे कुठल्या युनिट्समध्ये आपण एक्सप्रेस करतो, डेल्टा एस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट्स जूल पर केल्विन. जूल इज द युनिट ऑफ हीट, दॅट इज एनर्जी, अँड टेम्परेचर वी एक्सप्रेस इन द केल्विन. म्हणजे आपल्याला चेंज इन एंट्रोपीचे युनिट काय येणार आहे, जूल पर केल्विन. सो रिमेंबर change in entropy of a system is expressed in the units joule per Kelvin. समजतंय फ्रेंड? परत पहा, what is entropy? What is the quantitative definition of entropy? The change in entropy of a system is equal to the amount of heat transferred to the system in a reversible manner divided by the temperature at which the change occurs. Okay, आणि डेल्टा एस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट्स जूल पर केल्विन. आपण कुठल्या युनिटमध्ये एक्सप्रेस करतो, जूल पर केल्विन या युनिटमध्ये काय करतो, एक्सप्रेस करतो. समजलं फ्रेंड? आता हे इक्वेशन काय इंडिकेट करतं, तर 2 पॉईंट ध्यानात ठेवायचं. पहिला पॉईंट, डेल्टा एस अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन वी कॅन से दॅट डेल्टा एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यू रिव्हर्सिबल. एखाद्या सिस्टमला आपण किती हीट सप्लाय केलेली आहे त्या हीटच्या अमाऊंट सोबत जेवढं हीट केलं आपण तेवढी एंट्रोपी काय होते, इनक्रीज होते अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन. ओके, म्हणजे डेल्टा एस दॅट इज चेंज इन एंट्रोपी ऑफ सिस्टम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हीट सप्लाय टू द सिस्टम. ओके, म्हणजे जास्त हीट सप्लाय केली जास्त एंट्रोपी इनक्रीज होईल, कमी हीट सप्लाय केली तर कमी काय होईल, इनक्रीज होईल. ओके, दुसरा भाग वी कॅन से दॅट डेल्टा एस इज reciprocal to the temperature. ओके, म्हणजे डेल्टा एस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन. म्हणजे ध्यानात ठेवा, आता एक एक्झाम्पल, आपण एक सिस्टम घेतली, एका सिस्टमला आपण 1000 जूल एवढं हीट केलं. किती हीट केलं आपण एका सिस्टमला, 1000 जूल. ओके, पण ते 2 टेम्परेचरला हीट केलं. एकदा 1000 जूल एवढी हीट आपण एखाद्या सिस्टमला प्रोव्हाइड केली तेव्हा टेम्परेचर होतं 300 केल्विन, 300 केल्विन. चेंज इन एंट्रोपी किती असणार आहे, आपण जर याचं कॅल्क्युलेशन केलं, हीट डिवायडेड बाय टेम्परेचर, तर आपल्याला माहिती 300 आणि 1000 भागिले इट इज फाउंड टू बी 3.33. ओके, समजलं, जूल पर केल्विन. दुसरं पहा, आपण त्या सिस्टमला तेवढीच हीट सप्लाय केली, 1000
जूल एवढीच हीट काय केली आपण त्या सिस्टमला सप्लाय केली, पण ती 300 केल्विनच्या ऐवजी 400 केल्विन टेम्परेचरला सप्लाय. किती केल्विनला सप्लाय केली? 400 केल्विन टेम्परेचर ठेवलं. 400 केल्विन टेम्परेचरला 1000 जूल एवढी हीट त्या सिस्टमला काय केली आपण सप्लाय केली. तर पहा याचा ॲन्सर आपण पाहिलं तर 2.50 जूल पर केल्विन. इन बोथ केसेस ध्यानात ठेवा 1000 जूल सेम अमाऊंट ऑफ हीट आपण एका सिस्टमला काय केलं सप्लाय केलं, पण एकदा 300 केल्विनला सप्लाय केलं, एकदा 400 केल्विनला सप्लाय केलं. तर आपल्याला काय दिसतं, जेव्हा 300 केल्विनला 1000 जूल हीट सप्लाय केली आपण सिस्टमला, तेव्हा चेंज इन एंट्रोपी आपला 3.50 जूल पर केल्विन भेटतो. आणि जर आपण 1000 जूल एवढी सिस्टमला काय केली 400 केल्विनला सप्लाय केली, तर आपल्याला हीट एंट्रोपी किती दिसणार आहे 2.5 जूल पर केल्विन दिसणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हीट जेवढी जास्त सिस्टमला ॲड केली तेवढी एंट्रोपी काय व्हायली इन्क्रीज व्हायली. पण हीटचा इफेक्टिव्हनेस जे एंट्रोपी इन्क्रीज करण्याचं ते टेम्परेचर इन्क्रीज झालं की काय होतं डिक्रीज होतं. समजलं, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केलं तर एंट्रोपीचा इन्क्रीज काय व्हायला कमी व्हायला. इन शॉर्ट वी कॅन से दॅट द चेंज इन एंट्रोपी ऑफ द सिस्टम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हीट सप्लाय टू द सिस्टम. आणि दुसरं काय, change in entropy of a system is reciprocal or reciprocally or inversely proportional to the temperature at which the change occurs. ओके, म्हणजे टेम्परेचर जे ते टेम्परेचर काय करतं, हीट सप्लाय केल्यामुळे जे एंट्रोपीचा इन्क्रीज व्हायला आहे त्याला काय करतं बॅरियर म्हणून ॲक्ट करतं. समजलं. ओके, तर हे दोन पॉईंट ध्यानात ठेवा. इन शॉर्ट वी कॅन से दॅट डेल्टा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हीट and delta S is inversely proportional to the temperature. Okay, समझ लो. Remaining part we will continue in next week.